दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। लोकसभेसाठी उमेदवार जाहीर करण्याचे काम सुरू असून ज्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे ते नेते जोरदार तयारीला लागले। त्यातच दिंडोरी मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे भास्कर भगरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून त्यांनी निफाड येथे दौरा केलाय। यावेळी निफाडकरांनी मोठ्या उत्साहात त्यांचे स्वागत केले। त्यांच्या पक्षाचे तसेच महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे तसेच काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री भास्कररावजी भगरे सर या आपल्या निफाड शहरामध्ये मी प्रथम त्यांचं सर्व निफाडकर नागरिकांच्या वतीनं, ज्येष्ठ नागरिकांच्या वतीनं, आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो। आणि खऱ्या अर्थानं आज देशाला आज खऱ्या अर्थाने देशाला शेतकरी खऱ्या अर्थाने संकटात पडलेला आहे। व्यापारी असेल, बेरोजगार असेल, अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत। खऱ्या अर्थाने शेतकरी मोठा झाला तर खालचे सगळे घटक या ठिकाणी मोठे होतात, कारण शेतकऱ्यांना 2 रुपये मिळाले, व्यापारी असेल, रोजगार असेल, सगळ्यांना या ठिकाणी न्याय मिळतो। म्हणून आज आपल्याला खऱ्या अर्थाने भगरे सरांच्या मार्फत असेल, शरद पवार असेल, उद्धव ठाकरे असतील, सन्माननीय राहुल गांधी असतील, काँग्रेस पक्ष असतात, यांच्या आपल्या सर्वच व्यक्तींनी खऱ्या अर्थाने भास्कर भगरेंच्या पाठीशी आपण सर्वांनी खरं तर ताकद द्यायची आहे। कारण खऱ्या अर्थाने आपल्याला जर प्रश्न सोडवायचे असतील, खऱ्या अर्थाने लोकशाही आपल्याला या देशात टिकवायची असेल, सर्वसामान्यांचे आपल्याला प्रश्न खऱ्या अर्थाने जाऊन हक्काने मांडायचे असेल तर आपल्याला खऱ्या अर्थाने आता भास्कर भगरेंच्या पाठीशी आपण राहिली आणि खऱ्या अर्थानं त्यांना आपण मग शेतकरी सगळ्यांनी प्रश्न मांडलेत। खऱ्या अर्थानं मी भगरे साहेब त्याकडे निवडून 100% येणार खात्री नाही, पण पहिला याआधी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ यांना दिंडोरीतून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सुरू होती, परंतु भास्कर भगरे यांना उमेदवारी मिळाली असून त्यांनी निफाड दौरा करून तयारीला सुरुवात केली आहे। यावेळी उबाटा गटाचे युवा जिल्हा अध्यक्ष विक्रम रंधवे, बापू कुंदे, बापू कापसे, संपतराव व्यवहारे, संजय कुंदे, माणिकराव गायकवाड, सय्यद शेख, सचिन खडताळे, गणेश कापसे, साहेबराव कापसे, राहुल नागरे, विजय धारराव, संदीप शिंदे, सुहास सुरळीकर आदींसह निफाडकर मोठ्या संख्येने उपस्थित होते। योगेश कर्डिले, दक्ष न्यूज, निफाड।